नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, केंद्र शासनाकडून ॲग्रीस्टॅक म्हणून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रकल्प राबवण्यात येत आहे। आता हे नेमकं आहे तरी काय, हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडणं साहजिक आहे। तर बघा, शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी जोडणी करणे यामुळे काय होणार आहे बघा, तर शेतकऱ्यांच्या जमिनीची पूर्ण माहिती या फार्मर आय डी कार्डमध्ये असल्यामुळे ते भविष्यात शासकीय काम यामुळे हलकं होणार आहे। तर बघा, हे युनिक फार्मर आय डी कार्ड जे आहे ते प्रत्येक शेतकऱ्यास काढणे बंधनकारक आहे आणि भविष्यात ज्या शेतकऱ्यांकडे हे कार्ड असणार आहे त्यांनाच PM किसान योजनेचा लाभ भेटणार आहे। तसेच इतर ज्या काही शेतीसंबंधी योजना आहेत त्यांचा लाभ भेटणार आहे। तर बघा, बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही फार्मर आय डी विषयी पूर्णतः स्पष्टता नाही, अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना यासंबंधी माहिती नाही। त्यांच्यासाठी हा आपला आजचा व्हिडिओ आहे की जेणेकरून शेतकरी बंधूंना या योजनेची पूर्ण माहिती व्हावी आणि पूर्ण या योजनेविषयी स्पष्टता यावी। आणि हीच माहिती आपण अतिशय सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीत पाहणार आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांना या योजनेविषयी पूर्ण माहिती होईल आणि यातून त्यांना ज्या काही शंका असतील त्या शंकाचं निरसन होईल। आणि अजूनही जर काही शंका असतील तर त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा, आता शेतकऱ्यांना पहिला प्रश्न हा पडतो की शेतकरी ओळखपत्र म्हणजे जे फार्मर युनिक कार्ड आहे ते नेमकं आहे तरी काय। तर बघा, शेतकऱ्याची जी ॲग्रीस्टॅक योजना आहे यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यास आधार कार्ड हे त्याच्या 7/12शी जोडले जाणार आहे। आता हे जोडल्यामुळे काय होईल बघा, आता तुमचा आधार कार्डचे जे शेतजमीन आहे ते लिंक असल्यामुळे फसवाफसवीचे जे प्रमाण वाढलेलं होतं ते प्रमाण कमी होणार आहे। तसेच शेतीविषयी पूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे आणि शासनाचे जे डिजिटल कृषी अभियानाचं धोरण आहे त्या धोरणात एक पाठबळ भेटेल। तर दुसरा प्रश्न शेतकऱ्याला हा पडतो की आता हे कार्ड तर काढायचं आहे, कार्डविषयी माहिती झाली, पण कार्ड काढण्यासाठी नेमके कागदपत्रे कुठले कुठले लागणार आहे। तर याच्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, तर बघा, तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे। आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते गरजेचं आहे। तसेच तुमच्याजवळ तुमच्या जमिनीचा 7/12 असणं गरजेचं आहे, 8 असणं गरजेचं आहे। तसेच बँकेचं पासबुक म्हणजे तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं सुद्धा तेवढेच गरजेचे आहे। आणि ही कागदपत्रे घेऊन तुम्ही CSC सेंटरला जाऊन तो अर्ज भरू शकता। आता तुम्ही म्हणाल याचा नेमका आम्हाला फायदा काय होणार, तर बघा, हे शेतकरी प्रमाणपत्र बनवल्यामुळे आपल्याला जी वारंवार KYC करावं लागायची तर ते KYC सारखे करण्याची गरज राहणार नाही, कारण शेतजमिनीची पूर्ण माहिती या कार्डमध्ये असल्या कारणाने तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांशिवाय जे KCCचं तुम्हाला कृषी कर्ज भेटतं तर ते 2 लाखापर्यंत कृषी कर्ज सहज मिळू शकतं। तसेच पीक विमा असेल, तसेच पिकाचे नुकसान झाल्यानंतर जे तुम्ही इंटिमेशन देता त्याच्यासाठी सुद्धा हे कार्ड खूप गरजेचं असणार आहे आणि या कार्डचा वापर होणार आहे। आता बघा, तुम्हाला हा प्रश्न पडेल की हे शेतकरी ओळखपत्र नेमकं बनवायचं तरी कसं, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याच्यासाठी तुम्हाला एक खाली लिंक दिलेला आहे। तर बघा, आतापर्यंत हे कार्ड शेतकऱ्याला स्वतः बनवता येत होतं, परंतु सध्या महाराष्ट्र शासनाच्या जी वेबसाईट आहे, मी काही वेबसाईट्स तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत त्या वेबसाईटवर जाऊन भरायचं आहे। पण सध्या आता CSC जे सेवा सुविधा केंद्र आहेत त्यांनाच हा फॉर्म भरता येतो, शेतकऱ्याला वैयक्तिक आत्ता सध्या हा फॉर्म भरता येत नाही। तर तुम्ही जवळचे जे तुमचं CSC सेंटर असेल त्या सेंटरवर तुम्हाला जे आम्ही डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट घेऊन तो तुमचा अर्ज तुम्ही भरू शकता। तर याच्यासाठी तुम्ही तलाठी कार्यालय असेल, तसेच कृषी सहाय्यक असेल यांचासुद्धा सल्ला घेऊ शकता। तर त्यामुळे बघा, शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हे फार्मर ID कार्ड बनवून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अजून